आज आपण बनवतोय चिकन 65. तर त्यासाठी आपण इथे चिकन घेतलं होतं. आता चिकनला आपण मिरची पावडर, हळद, थोडंसं दही, चवीपुरतं मीठ, थोडंसं 65 मसाला, अंड, कसुरी मेथी हे सगळं टाकून आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं. तो व्हिडिओ शूट करायचा राहिला. हे चिकन हे सगळं लावून 20 मिनिट आपण बाजूला ठेवलं होतं. 20 मिनटानंतर आपण हे चिकन तळायला घेतलेलं आहे. तर त्यासाठी तेल गरम होऊ द्यायचे आणि मग एक एक चिकनचा पीस आपण त्या तेलामध्ये सोडायचा. असे 2 पीस मी सोडले. ते खूप तेल गरम करायचं नाही, अगदी कडकडीत. मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे गॅस. मोठ्या गॅसवर जर चिकन आपण तळलं तर ते आतमध्ये कच्चंच राहतं आणि वरतून तळलं जातं. त्यामुळं गॅस आपला मीडियमच ठेवायचा आहे. त्याच्यावर एक एक पीस असा आपण चिकनचा सोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण एक 6 ते 7 पीस मी टाकलेले आहेत. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि चिकन आपण फ्राय करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने थोडंसं फ्राय झाल्यानंतर आपण परत चिकन पलटी करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडने चिकन भाजलं जातं छान. हे बघा, अशा पद्धतीने चिकन आपलं फ्राय व्हायला सुरुवात झाली आहे. असा लाल रंग यायला लागलेला आहे. मिरची पावडर टाकल्याने छान रंग येतो. मी आता अजिबात कलर टाकलेला नाही आहे. अशा पद्धतीने आपलं चिकन तळून झालेलं आहे. हे सगळे पीस मी काढून घेते. 6 ते 7 पीस माझे एका टायमिंगला झाले होते, मोठे छोटे. अशा पद्धतीने आपलं चिकन तळून झालेलं आहे. राहिलेलं पण चिकन आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. गॅस मिडियम ठेवूनच आपण चिकन तळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा, छान सुंदर कलर आलेला आहे. आता हे राहिलेले चिकन पण मी असं तळून घेते. कलर न टाकता आपल्याला छान असा कलर येतो. मिरची पावडर टाकले की छान असा कलर येतो त्याला. आणि हे बघा, अशा पद्धतीने सगळं चिकन मी तळून घेतलेलं आहे. इतकं सुंदर रंग आलेला आहे त्याला आणि आतमध्ये पण पूर्णपणे शिजलेलं आपलं चिकन 65 रेडी.